नमस्कार, मी शरद सूर्यवंशी। मागच्या 3 जूनला आमचे सुधाकर अण्णा रोंदळ वंशाला मी इंडियाग्रोचे प्रोडक्ट दिले होते त्यांच्या डाळिंबच्या बागेसाठी। साधारण 20-20 ग्रॅम प्रत्येक झाडाला आपलं भूवस्त्र आणि ग्रोमॅजिक आणि एमआय स्प्रेचा आपण स्प्रे केलेला होता। तर ही जी त्यांची बाग आहे आपण बघू शकतो मित्रांनो, अतिशय अफलातून असा आपल्याला रिझल्ट आलेला आहे। अतिशय सुंदर अशी बाग फुटलेली। सगळ्यात महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे हा प्लॉट त्यांचा हा शेजारचा प्लॉट पण त्यांचा तुम्ही बघू शकता। आपल्याला त्या दोघांचा रिझल्ट बघायचा आता। इथं ह्या प्लॉटला त्यांनी याला रिझल्ट घेतला होता, स्प्रे केल्यानंतर आज बघू शकता जुन्यावरचं एकदम प्रॉपर असं छानपैकी बाग फुललेला आहे आणि बाग सेट पण झालेला आहे। त्या हिशोबाने इकडे जर पाहिलं तर हा स्प्रे थोडा इथे उडालेला होता। आणि मित्रांनो इकडे बघू शकता, थोडं इकडे या सरजी, इथं बघू शकता इथून पुढे तुम्हाला ह्या बागेला एकही फुल दिसलेलं नाही, एकही फुल असं दिसणार नाही। हा बाग अजून पूर्णपणे सेट व्हायचा बाकी आहे। याच्यावरून मित्रांनो आपण बघू शकतो आपल्या इंडियाग्रोचा प्रोडक्ट आणि रिझल्ट किती छान आणि किती अफलातून आहे। आपण त्याच्यासाठी आपले जे दादा आहेत विजय दादा, बबनदा आणि किशोरदा, आपण त्यांना विचारू की त्यांच्याकडून। दादा बोला। नमस्कार, सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। येस, विजय सुधाकर रोंदळ मुंगशी माझे गाव, आणि मी पहिल्यांदाच सूर्यवंशी सरांचे प्रोडक्ट घेतलेले आहे। तरी माझा विश्वास बसत नव्हता, परंतु सरांनी सांगितले की एकदा तुम्ही वापरून बघा आमचं प्रोडक्ट आणि नंतर आम्हाला सांगा त्याचा रिझल्ट कसा येतोय। तर ठीक आहे, आम्ही असं बघू म्हणून भावाने पण सांगितलं आपण एकदा वापरून बघू। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांचं प्रोडक्ट घेतलं आणि 3 तारखेला भूवस्त्र आणि दुसऱ्या दिवशी लगेच 4 तारखेला ग्रोमॅजिक आणि एमआयचा स्प्रे घेतलेला आहे। तर भूवस्त्र जर बघितलं तर खाली मुळव्याचं सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी झालं। भूवस्त्राचं सुद्धा मुळव्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता। हा बरोबर, बापरे, पांढऱ्या मुळ्या म्हणजे अतिशय जबरदस्त रिझल्ट सरजी। पांढऱ्या मुळ्या स्पष्टपणे दिसत आहेत ना, आणि सध्या पाण्याचं पण प्रमाण खूप कमी आहे, तरी सुद्धा एवढा पांढऱ्या मुळ्या भरपूर आहे। आणि फ्लोरिंग पण बघू शकता तुम्ही, जवळ झाल्यानंतर लगेच सेटिंग झालेली आहे झाडांची, फुलांची। मधमाशीचं प्रमाण पण वाढलेलं आहे। त्यामुळे आम्हाला खूप विश्वास वाढला आमचा आणि प्रोडक्टवर, इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टवर। आणि विविध पत्तीबद्दल काही सांगाल? पत्ती मला काय काळुकी आली? यस आहे ना। आणि हा शेजारचा प्लॉट पण तुमचाच आहे? हो, आमचाच आहे तो पण। बरोबर। आता तुम्ही हे ते म्हणा की याचा जो हा जो स्प्रे याच्यावर उडालेला आहे, ही पहिली जी रांग आहे ती थोडी बरी फुटली, पण त्याच्या पुढे नाही फुटली, कारण तिकडे आपण स्प्रे दिलेला नाही इंडियाग्रोचा। इंडियाग्रोचा जो प्लॉट आहे मित्रांनो तो तुम्ही बघू शकता। इंडियाचा जो प्लॉट आहे आपण ज्याला स्प्रे केलेला आहे, ज्याला भूवस्त्र दिलेला आहे, त्याचा आज अतिशय अफलातून आणि सुंदर असा रिझल्ट आलेला आहे। आणि शेजारीच त्यांचाच प्लॉट आहे दुसरा, एका दिवशी दोघांना एका दिवशी पाणी लावलेलं होतं, एका दिवशी पानगळ वगैरे एका दिवशी केले होते, बरोबर ना। सारखी सगळी खते त्यांची सारखी दिली, फक्त इंडियाग्रोचा जो प्रोजेक्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे तो आपण इकडे राबवलेला आहे आणि ह्या बाजूला त्यांनी राबवलेला नाही। तर त्या हिशोबाने आपल्याला दोघांमध्ये जबरदस्त असा रिझल्ट दिसतोय। याच्यामध्ये आपण जे इंडियाग्रोचं प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आज आपला रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो मी एवढं सांगेल या माध्यमातून, आपले जास्तीत जास्त इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरा समृद्ध शेतीसाठी, विषमुक्त शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी। इंडियाग्रोचं प्रोडक्ट वापरा। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।